हॅलो नमस्कार. सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. सर्वात आज मग दिवाळीच्या फराळातला एक पदार्थ म्हणजे शंकरपाळी. सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ. तर तो पाव किलोच्या प्रमाणात आपल्याला करायचा आहे. तर हे पाव किलो मैदा घेतलेला आहे. तर पाव किलोला साखर 100 ग्रॅम घालायची. जास्त तुम्हाला गोड पाहिजे असलं तर मग 1 किलोला अर्धा किलो साखर. आता ही 1 किलोला 400 ग्रॅम साखर आहे, पाव किलोला 100 ग्रॅम. हे प्रमाण योग्य आहे. तर तूप घेतलेले 50 ग्रॅम. हा मैदा आता चाळूनच घेतलेला आहे. चाळूनच घ्यायचा मैदा म्हणजे हलका होतोय असा छान. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे तूप असंच घेतलंय, हे असंच घालायचं आहे यामध्ये. आणि आता याला चांगला तर चोळून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त पातळ पण घ्यायचं नाही, जास्त घट पण घ्यायचं नाही. छान आता असं चोळून घेतलेलं आहे. अशी मोठी वळायला पाहिजे बघा. छान असं छान आता झालेला आहे असा हलका फुलका. आता ह्याला 5 मिनिटासाठी असं झाकण लावून याला ठेवायचं. आता घट्ट असेल 5-10 मिनिटं जरी ठेवलं तरी पण चालतंय, वेळ असला तर. आता पिठाला 10 मिनिटं झालेले आहेत. पीठ झाकून ठेवलेलं आहे. आता ह्यामध्ये साखर घालायची. आम्ही आता साखर वाटलेली बारीक केलेली आहे. साखर बारीक केलेली आहे. त्यामध्ये पाणी थोडंसं घातलेलं आहे, 1-4 चमचे. कारण का पाव किलोचं आहे त्यामुळे जास्त पातळ होईल. 4 चमचे पाणी घालून असं पातळ केलेलं आहे. आता हे थोडं थोडं घालून पीठ मळायचं आहे. थोडं थोडं घालून आता हे पीठ मळायचं आहे. याला जास्त मळायचं नाही आहे पीठ. असा घट्ट गोळा करून ठेवायचा आहे. असा आता घट्ट गोळा केलेला आहे, म्हणजे जास्त याला मळायचं नाही आहे. असंच ओबडधोबड असं ठेवायचं. आता याला 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. पीठ बघू शकता छान असं भिजलेलं आहे. त्याला आता गोळा काढून घ्यायचा आहे. असं ओबडधोबडच आहे पीठ. आता ह्यातला एक गोळा करायचा. तर ह्यातले 3 गोळे केलेले आहेत. आता लाटायला घ्यायचा आहे. जास्त पातळ पण लाटायची नाही आणि जास्त जाड पण लाटायची नाही, मध्यमच अशी लाटायची. आता याला कट करून घ्यायचं. कडा कट करून घेतलेल्या आहेत अशा. आता तुम्हाला पाहिजे त्या आकारात अशा कट करून घ्यायच्या आहेत. जाड पण करायचे नाहीत आणि जास्त पातळ पण करायचे नाहीत. एवढ्या जाडीचे करायचे नाही, तर जास्त जाड पण केले की आत थोडंसं पीठ राहते. तर आता तेल पण गरम झालेलं आहे. तेल गरम झाले का बघूया. गॅस सुरुवातीला बारीकच करायचा आहे. गॅस मोठा केला की वरतून जळते आणि आतून कच्चं राहते. तेल गरमच झालेलं आहे. तर आता थोडे थोडे टाकून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत. छान आता असे भाजून घ्यायचे. जास्त काळे पण करायचे नाही, लाल पण. छान असं झालेले आहेत.
बारीक गॅसच भाजायचे आहेत, म्हणजे छान अशा भाजल्या जातात. छान अशा झालेल्या आहेत. तर आता राहिलेले पण आता अशाच करून घ्यायचे आहेत. छान अशा शंकरपाळे झालेले आहेत. ते 4 पट फुगलेले आहेत. मला मी ते दाखवणार पण ह्यातली. तर छान अशा शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहेत. दिवाळीचा फराळातले तुम्हाला मी तोडून पण दाखवणार आहे. छान अशा कुसकुशी झालेल्या आहेत. छान अशा झालेले आहेत, खुसखुशीत छान अशा झालेले आहेत. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.